Hello everyone. In this video, we are going to see Strassen's matrix multiplication, which is last point in your second chapter of divide and conquer. It is divide and conquer matrix multiplication approach. Before moving towards the topic, you have to take a knowledge about, you have to take a understanding about simple matrix multiplication, how it works, and then we will see Strassen's matrix multiplication. सिंपल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं परफॉर्म करतात याच्याबद्दल बेसिक आयडिया तुम्हाला ऑलरेडी असेल आणि जरी नसली तरी आपण सिंपल वर्ड्समध्ये एक थोड्याशा टाइममध्ये आपण अंडरस्टँडिंग करणार आहे की सिंपल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं वर्क करतं हे आपण ऑलरेडी 10th 12th देन if you are belonging from diploma colleges then also you will have a knowledge about how to work with matrix multiplication in third semester as well you perform the matrix multiplication so as a computer engineer matrix multiplication is the most important thing you will have to learn the concepts like machine learning and deep learning and computer vision their matrix multiplication is the most important so basic understanding of matrix multiplication is most important so सिंपल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करताना आपल्याला एक रूल माहिती आहे की ABCDEFGH हे दोन मॅट्रिक्स आहेत असं समजूया म्हणजे मॅट्रिक्सच आहे ते आणि हे 2 by 2 ची ऑर्डर आहे त्यांची हे 2 स्टँड्स फॉर रोज हे 2 स्टँड्स फॉर कॉलम आय इंटू जे आय इंटू जे आय रो जेथ कॉलम आणि आपल्याला एक रूल माहित आहे इफ दोन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपल्याला परफॉर्म करायचं असेल तर कॉलम ऑफ ए इज इक्वल टू रोज ऑफ बी पाहिजे म्हणजे ए मॅट्रिक्स मध्ये जेवढे कॉलम्स आहेत ए मॅट्रिक्स मध्ये जेवढे कॉलम्स आहेत तेवढ्याच रो बी मॅट्रिक्स मध्ये पाहिजे तरच आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करू शकतो इफ जर तसं नसेल तर आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करू शकत नाही ओके म्हणजे कॉलम ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू रोज ऑफ मॅट्रिक्स बी असेल तरच हे पॉसिबल आहे म्हणजे समजा असा मॅट्रिक्स असेल 3 2 4 5 6 8 9 8 आता याच्यामध्ये किती आहे हा 4 by 2 चा मॅट्रिक्स आहे म्हणजे याच्यात 4 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत म्हणजे हा 4 by 2 चा मॅट्रिक्स आहे जर याचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन दुसऱ्या मॅट्रिक्स बरोबर करायचं असेल तर त्या मॅट्रिक्स मध्ये फिक्स 2च रो पाहिजेत आणि कॉलम किती असले तरी चालतील म्हणजे 2च रो सपोज असा असेल ह्या 2 रो झाल्या मग कॉलम किती असू देत एक्स वाय ए बी सी डी किती असू देत ते चालेल काय प्रॉब्लेम नाही फक्त आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करताना इथं रोज जे आहेत त्या 2च पाहिजेत मग कॉलम किती असू देत ई एफ सपोज 5 असले तरी चालेल ओके म्हणजे 4 रोज 5 कॉलम इकडे असलं काय प्रॉब्लेम नाही आपल्याला ह्या नंबरला मॅच करायचं असतं ह्या नंबरला मॅच करायचं असतं म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स ऑफ मॅट्रिक्स ए हा मॅट्रिक्स ए आहे इज इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ मॅट्रिक्स बी देन ओनली मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कॅन बी परफॉर्म मग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करतात कसं हे तुम्हाला माहिती आहे का तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करताना आपण काय करतो याच्या हॉरिझॉन्टली जातो आणि याच्या वर्टिकली जातो आणि एक टर्म फाइंड आउट करतो ती टर्म आपल्याला पेस्ट करावी लागते मॅट्रिक्स मध्ये ती इथं येईल सपोज असं आपण केलं 3 × 2 + 2 × 3 ती इथं येईल ओके मग ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी येणार आहे म्हणजे आता हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर भेटणार आहे आणि त्या फायनल आन्सरची ऑर्डर किती असेल ते जर डायरेक्टली फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करतो ह्या मॅट्रिक्सच्या रोज इंटू ह्या मॅट्रिक्सचे कॉलम करतो म्हणजे ह्या मॅट्रिक्सचा रिझल्टंट जो येणार आहे तो 4/5 येणार आहे म्हणजे त्याच्यात 4 रोज असतील आणि 5 कॉलम असतील 1 2 3 4 आणि 5 अशा प्रकारे त्याचा रिझल्टंट येणार आहे ते आपण नंतर बघूया हा रिझल्टंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे मॅट्रिक्स चेन मल्टिप्लिकेशन साठी जो आपण डायनॅमिक प्रोग्रामिंग मध्ये पाहणार आहोत मॅट्रिक्स चेन मल्टिप्लिकेशन त्याचं नाव आहे तिथं आपल्याला रिझल्टंटच फक्त फाइंड आउट करायचा असतो आणि रिझल्टंटला किती ऑपरेशन लागतील हेच फाइंड आउट करायचं असतं तर ते आपण मॅट्रिक्स चेन मल्टिप्लिकेशनच्या वेळेस बघूया आता आपण फक्त बेसिक अंडरस्टँडिंग अबाउट मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बघितलंय आणि हा डीपीचा पार्ट आहे म्हणजे डायनॅमिक प्रोग्रामिंग जो आपला चॅप्टर नंबर 5 आहे थोडासा डिफिकल्ट कन्सेप्ट आहे बट इम्पॉर्टंट आहे ओके तर ह्या स्लाइडवर काय काय दिलंय ते चेक करूया आपण एक बेसिक अंडरस्टँडिंग घेतलंय यू कॅन मल्टिप्लाय 2 मॅट्रायसेस इफ कॉलम ऑफ ए इज इक्वल टू रोज ऑफ बी हे आता समजलंय आता ह्याच्यात कॉलम किती आहेत याच्यात कॉलम आहेत 3 इथं आपल्याला दिलंय इथं आपल्याला दिलंय ह्या रोज असतात हे कॉलम आहेत ह्यात रोज आहेत आता सेम ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तर मल्टिप्लिकेशन हे परफॉर्म होऊ शकतं तर आपण काय करतो यातली रो घेतो आणि यातला कॉलम घेतो आणि मल्टिप्लिकेशन चालू करतो ते मल्टिप्लिकेशन परफॉर्म केल्यानंतर A1 B1 + A2 B4 + A3 B7 इज इक्वल टू C1
अशा प्रकारे हा रिझल्टंट निघतो. हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, परत हॉरिझॉन्टली रो घेतो आणि व्हर्टिकली हा कॉलम घेतो B2 B5 B8 वाला. A1 मल्टिप्लाय विथ B2, A2 multiply with B5 and A3 multiply with B8 and then we get C2. And similarly for C3 as well, A1, A2, A3 multiply with B3, B6 and B9 we will get C3. तर अशा प्रकारे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं जातं. आणि रिझल्टंट मॅट्रिक्स ऑर्डर कशी असेल, तर ह्या मॅट्रिक्सच्या हा मॅट्रिक्स आहे त्याचा ऑर्डर काय आहे 3 by 3 अँड सेकंड मॅट्रिक्स काय आहे त्याच्या रोज सेमच पाहिजेत, नाहीतर मल्टिप्लिकेशन परफॉर्म होऊ शकत नाही. आणि त्याच्यातल्या कॉलम किती आहेत 3. आता हा सेम ऑर्डरचा मॅट्रिक्स असल्यामुळे रिझल्टंट पण सेम ऑर्डरचाच येतोय. रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ही टर्म आणि ही टर्म घ्यावं लागते. ज्यावेळेस हे डिफरंट ऑर्डरचे असतात त्यावेळेस इझिली अंडरस्टँडिंग होतं. त्या मॅट्रिक्समध्ये हे सिम्पल आहे 3 by 3चा मॅट्रिक्स असल्यामुळे, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट आन्सर येते, त्यात काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. बट जर मॅट्रिक्सची ऑर्डर डिफरंट असेल तर आपल्याला रिझल्टंट काढणं माहित पाहिजे की कसं आपण रिझल्टंट काढू शकतो. तर एक एक्झाम्पल आहे सिंपल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचं. याच्यातल्या रो घ्यायचा, याच्यातला कॉलम घ्यायचा आणि मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचं. आता इथं दिलंय 1 × 5 2 × 7 1 × 5 2 × 7 = 19. हे मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं आणि ती टर्म आपण इथं पेस्ट केली. 1 × 6 and 2 × 8 दॅट इज इक्वल टू 22 आणि ते आपण इथं पेस्ट केलं. आणि सिमिलरली सगळ्या स्टेप फॉलो केल्यानंतर आपल्याला 8 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये 2 by 2 चे जे ऑर्डरचे मॅट्रिक्स आहेत, 2 by 2 चे मॅट्रिक्स ऑर्डर आहे आणि त्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करावे लागतात 8. म्हणजे 2 ला 8 आहेत, तर 2 ची ऑर्डर 3 असल्यानंतर त्याची व्हॅल्यू 8 येते. म्हणजे 2 by 2 चा मॅट्रिक्स असून आपल्याला 8 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करावे लागतात. त्यामुळे याची टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे ऑर्डर ऑफ n³ जर 3 by 3 चा मॅट्रिक्स असेल तर आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन किती परफॉर्म करायला लागणार 27. म्हणजे याची ऑर्डर ऑफ n³ ही टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे. सिंपल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ n³ आहे. हे माहित असणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपल्याला ह्याच्यावरच एक पॉझिटिव्ह पॉइंट स्ट्रॅसेन्सने दिला आहे, त्याच्यावरच आपण डिस्कस करणार आहे. जास्त डिफिकल्ट कन्सेप्ट आहे असं काही नाही आहे. ही ऑर्डर ऑफ n³ टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे, ती फक्त स्ट्रॅसेन्सने रिड्यूस केली आहे आणि ती कशी केली ते आपण पाहणार आहोत. तर डिवाइड अँड कॉन्कर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन अप्रोच कसा फॉलो केला जातो, सिंपल वर्ड्स मध्ये आपण बघूया की हा एक 4 by 4चा मॅट्रिक्स आहे, हा एक 4 by 4चा मॅट्रिक्स आहे. तर याच्यामध्ये काय केलं की मॅट्रिक्सला सब पार्ट्स मध्ये डिवाइड केलंय आणि सब पार्ट्सचं मल्टिप्लिकेशन केलंय. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं, A1 मॅट्रिक्स घेतला, B1 मॅट्रिक्स घेतला, त्यांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केलं आणि सिमिलरली सगळ्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून आपण रिझल्टंट काढले. त्या रिझल्टंटचा एक मॅट्रिक्स बनवला आणि त्याला आपण फायनल आन्सर केलं. म्हणजे काय केलं, डिवाइड द मॅट्रिसेस, रिकर्सिव्हली सॉल्व द मॅट्रिसेस अँड कंबाईन द मॅट्रिसेस. म्हणजे एक डिफिकल्ट मॅट्रिक्सला आपण सिंपल पार्ट्स मध्ये डिवाइड केलं, देन त्या सिंपल पार्ट्सला सॉल्व्ह केलं आणि एक रिझल्टंट मॅट्रिक्स जनरेट केला. तर हा एक सिंपल अप्रोच आहे. बट याच्यामध्ये पण काय होतं की आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे ऑर्डर ऑफ n³ मध्येच मल्टिप्लाय करावे लागतं. याच्यात पण तुम्ही बघू शकता की 2 by 2चा मॅट्रिक्स घेतल्यामुळे किती मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होत आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, ज्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी सुद्धा ऑर्डर ऑफ n³ आहे. आता हे सिम्पली सॉल्व्ह करून दिलंय, हे आपण चेक करत बसणार नाहीये. एक सिंपल रेकरन्स रिलेशन जनरेट होतं, Tn इज इक्वल टू 8Tn/2 प्लस ऑर्डर ऑफ n². एक फिक्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचं रेकरन्स रिलेशन आहे आणि हे तुम्हाला ऍज अ रेकरन्स रिलेशन सॉल्व्ह करा म्हणून सुद्धा सेमिस्टर एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि याची फायनल टाइम कॉम्प्लेक्सिटी येते ऑर्डर ऑफ n³. आता हे तुम्हाला माहिती आहे की आपण मास्टर थेरमने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. मास्टर थेरमने आपण जर सॉल्व्ह करायला गेलो तर a ची व्हॅल्यू 8 आहे, b ची व्हॅल्यू 2 आहे, f ऑफ n इज इक्वल टू n² आहे. म्हणजे फंक्शन जे आहे ते n² आहे. आणि आपल्याला माहित आहे की n⁻log b/a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असते. जर ती फाइंड आउट केली, n⁻log b किती आहे 2 आणि a ची व्हॅल्यू किती आहे 8. a ची व्हॅल्यू 8 असल्यामुळे आपण ह्याला कसं रिप्रेझेंट करू शकतो, n⁻log बेस टू 2 बेस टू 3. आणि ह्या 3 ला फक्त आपण पुढे घ्यायचं, log 2 बेस टू अशी व्हॅल्यू असेल तर n³ इंटू 1 होणार आणि त्याची फायनल आन्सर येणार n³. आपण मास्टर थेरमने याला प्रूव्ह केलंय. आणि बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड, रिकर्सिव्ह ट्री मेथड आणि इटरेटिव्ह सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा आपण याला सॉल्व्ह करू शकतो. आणि याची फायनल कॉम्प्लेक्सिटी किती येते, ऑर्डर ऑफ n³. तर ऑर्डर ऑफ n³ ही टाइम कॉम्प्लेक्सिटी येते. डिवाइड अँड कॉन्करचा अप्रोच फॉलो केला तरी येते आणि सिंपल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं तरी त्याची ऑर्डर ही n³ येते. आता इथं तुम्हाला सिम्पली दिलंय, हे आपण आता बघणार नाही. आपण लास्ट स्लाइड मध्ये एक सिंपल स्ट्रक्चर बघितलेलं, तुम्ही हे एक्झाम्पल बाय होऊन सॉल्व्ह करू शकता. आणि ह्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी किती येते ते आपल्याला समजलंय की ऑर्डर ऑफ n³. म्हणजे 2 by 2चा मॅट्रिक्स जरी घेऊन सॉल्व्ह केला, आता हा 2 by 2चा मॅट्रिक्स आहे.
2x2चा आणि हा पण 2x2चा मॅट्रिक्स आहे. आणि ह्यांना जरी सॉल्व्ह करायला गेलो तरी आपल्याला 8 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करावे लागतात, त्यामुळे त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी येते ऑर्डर ऑफ एन क्यूब. आता आपण बघणार आहोत स्ट्रॅसेन्सने काय केलं, स्ट्रॅसेन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय आहे. ओके, स्ट्रॅसेन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज अन ऑप्टिमाइज्ड मेथड टू मल्टिप्लाय मॅट्रिसेस फास्टर दॅन नॉर्मल मेथड. ओके, फास्टर दॅन नॉर्मल मेथड मध्ये त्याने काहीतरी रिझल्ट दिलाय. कसा रिझल्ट दिलाय ते आपण चेक करूया. बिफोर मुव्हिंग टुवर्ड्स द टॉपिक आपल्याला माहित पाहिजे की कम्प्युटर ऑपरेशन परफॉर्म करत असताना ही जी ऑर्डर आहे म्हणजे प्लस मायनस यांना सिम्पली परफॉर्म करतं. म्हणजे हे जे ऑपरेशन्स आहेत प्लस मायनसचे, ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचे, हे ऑपरेशन्स इझिली परफॉर्म होतात दॅन मल्टिप्लिकेशन अँड डिवाइड ह्या ऑपरेशन पेक्षा. म्हणजे हे ऑपरेशन जे आहेत ते ज्यादा कम्प्युटेशनल पॉवर घेतात किंवा टाइम घेतात दॅन प्लस मायनस ऍडिशन सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय बीट असतील किंवा सीपीयूचा युसेज असेल किंवा रॅमचा युसेज असेल ते ह्या टर्म्स जास्त घेतात. म्हणजे एखाद्या ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल 2 × 2 याचा रिझल्ट किती येणार आहे 4 आणि 2 + 2 याचा रिझल्ट किती येणार आहे 4. सेमच आन्सर भेटणार आहे आपल्याला. असं जरी परफॉर्म केलं तरी आणि असं जरी परफॉर्म केलं तरी स्टील आपल्याला हा फास्टर रिझल्ट प्रोव्हाइड करेल आणि हे थोडस डिले करेल. म्हणजे हा जो रिझल्ट आहे, हा जो आन्सर आहे तो आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्येच भेटणार आहे. बट तो थोडासा कुठे ना कुठेतरी म्हणजे असं जरी असेल एका आन्सरला तर ते असं असेल. म्हणजे आपल्याला ते नेकेड आयजने समजून येत नाही, बट कम्प्युटरमध्ये ऑपरेशन परफॉर्म होताना मल्टिप्लिकेशनचे ऑपरेशन परफॉर्म व्हायला वेळ लागतो दॅन ऍडिशन. ओके, हे माहित असणं गरजेचं आहे. तर आता स्ट्रॅसेन्सने काय केलं बघूया. आता आपण बघितलं की नॉर्मल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनला टाइम किती लागतो ऑर्डर ऑफ एन क्यूब. म्हणजे 2x2चा मॅट्रिक्स असेल तर आपल्याला 8 मल्टिप्लिकेशन करावे लागतात. 3x3चा असेल तर 27 मल्टिप्लिकेशन करावे लागतात. 4x4चा असेल तर 64 अँड सो ऑन. मग ह्याच्यातनं आपल्याला ऑर्डर कळते की ऑर्डर ऑफ एन क्यूब लागतं. म्हणजे किती ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे त्याच्यावर डिपेंड करतं किती मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन किंवा मल्टिप्लिकेशन ऑपरेशन किती परफॉर्म होणार आहे. तर स्ट्रॅसेन्सने काय केलं, स्ट्रॅसेन्स रिड्युसेस इट ऑर्डर ऑफ एन क्यूब टू ऑर्डर ऑफ n⁻².81. n⁻².81 ला आपण असं पण रिप्रेझेंट करू शकतो, तो log 7 बेस log 2 किंवा हे अशा प्रकारे किंवा ऑर्डर ऑफ log 7 to the base 2 हे अशा प्रकारे सुद्धा रिप्रेझेंट केलं जातं. इज इक्वल टू तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता की व्हॅल्यू ऑर्डर ऑफ n⁻².81च येते. आणि एमसीक्यू मध्ये मोस्ट कॉमनली हा क्वेश्चन विचारला जातो की स्ट्रॅसेन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे. तर ती ऑर्डर ऑफ अशी असू शकते, अशी असू शकते किंवा अशी असू शकते, ही सेमच आहे. तर त्याने काय केलंय, instead of doing 8 multiplication, Strassens does only 7 multiplication using clever formula. म्हणजे काय केलंय त्याने एक स्वतःची मेथड बनवले, स्वतःचे फॉर्म्युलेच बनवलेत आणि त्याने काय केलं की त्याला माहित आहे की मल्टिप्लिकेशन ऑपरेशनला जास्त टाइम लागतो, एक्स्ट्रा टाइम लागतो दॅन ऍडिशन ऑपरेशन पेक्षा. तर त्याने काय केलं, एक फॉर्म्युला बाय ओन जनरेट केला. ते फॉर्म्युले आहेत, फिक्स फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले अप्लाय करूनच आपल्याला मल्टिप्लिकेशन परफॉर्म करावं लागतं. आणि ते जे फॉर्म्युलाज आहेत त्याच्यामध्ये फक्त 7 मल्टिप्लिकेशन्स आहेत 2x2चा मॅट्रिक्स असेल तर. आणि सिमिलरली आपण डिवाइड अँड कॉन्करचा अप्रोच अप्लाय करून सगळ्या मॅट्रिक्सला 2x2 मध्ये, 4x4 मध्ये, 8x8 मध्ये डिवाइड करू शकतो आणि हे टेक्निक अप्लाय करू शकतो. फक्त मॅट्रिक्सची ऑर्डर ही डिवाइड बाय पाहिजे किंवा पॉसिबल टू डिवाइड पाहिजे. ओके, स्ट्रॅसेन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन अल्गोरिदम. अल्गोरिदम मध्ये काय आहे, आपल्याला हे फॉर्म्युलेज दिलेले आहेत. फिक्स फॉर्म्युला आहेत कशा टर्म्स फाइंड आउट करायच्या, M1 M2 M3 M4 M5 M6 M7. आणि त्याच्यामध्ये फक्त 7 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहेत. तुम्ही चेक करू शकता 1 2 3 4 5 6 आणि 7 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आणि बाकीच्या प्लस मायनस ऑपरेशन मध्ये आपल्याला स्ट्रॅसेन्सने फायनल आन्सर जनरेट करून दिलेला आहे. तर स्ट्रॅसेन्सने काय केलंय की आपल्याला जे 8 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन लागत होते त्याला रिड्यूस केले 7 मध्ये, आणि जी एन क्यूब टाइम कॉम्प्लेक्सिटी होती त्याला रिड्यूस केले n⁻².81 मध्ये. म्हणजे 0.19 साठी त्याने हे एवढे सगळं केलंय आणि हा अल्गोरिदम जनरेट केलाय. तर आता आपण म्हणणार की फक्त 0.19 टाइम कॉम्प्लेक्सिटीसाठी आपण स्ट्रॅसेन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन यूज करायचं का. कारण 0.19 टाइम कॉम्प्लेक्सिटी तर आपल्याला समजणार पण नाही की किती कमी आहे आणि किती वेळात आपला आन्सर जनरेट होणार आहे. कारण एन क्यूब आणि 2.81 मध्ये, n⁻².81 मध्ये जास्त फरक नाही आहे. कारण जरी दोन्हीने आपण आन्सर जनरेट करायचा प्रयत्न केला तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपल्याला याने पण आन्सर भेटणार आहे आणि याने पण आन्सर भेटणार आहे. मग आपण स्ट्रॅसेन्सला यूज का करायचं. तर आपण आता सिम्पल मॅट्रिक्स वर बघतोय किंवा 2x2 वर बघतोय किंवा 4x4 वर बघतोय त्यामुळे आपल्याला हे कमी वाटतंय. बट कम्प्युटरमध्ये
वी आर परफॉर्मिंग इमेज प्रोसेसिंग और एनी डीप लर्निंग टास्क, ऍट दॅट टाइम काय असतं की खूप सारे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करावे लागतात. त्याची ऑर्डर 100 बाय 100, 1000 बाय 1000, 2000 बाय 2000 अशी पण असू शकते. त्यावेळेस हा .19 मॅटर करतो आणि हा .19 आपल्याला रिझल्टंट जो देतो तो प्रॉपरली देतो आणि तिथं आपल्याला टाइम डिले किंवा चेंज जो दिसून येतो. आपल्याला सिंपल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करताना तो डिले दिसून येत नाही, आपण इग्नोर करू शकतो. बट जेव्हा लार्ज ऑर्डरचे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण परफॉर्म करणार आहे त्यावेळेस आपल्याला हा डिले किंवा हा चेंज दिसून येणार आहे. त्यामुळे स्ट्रॅसेनचा जो चेंज आहे तो आपल्याला इमिडिएटली दिसत नाही. त्याच्यासाठी आपल्याला हायर ऑर्डरच्या टर्म्स घ्यावे लागतात आणि त्याच्यावर तो अप्लाय करावा लागतो. तर हा अल्गोरिदम आहे. ह्या टर्म्स आहेत, ह्या पाठ करण्याची काही गरज नाही आहे. हा सिंपल अल्गोरिदम आहे आणि जास्त करून सेमिस्टर एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जात नाही आणि जरी विचारला तरी तुम्ही थेअरी एक्सप्लेन करून फायनल आन्सर जनरेट करू शकता. तर स्ट्रॅसेन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं एक सिंपल एक्झाम्पल घेऊन आपण बघणार आहे. तर हा न्यूमेरिकल बघण्याच्या अगोदर आपण काय करूया, स्ट्रॅसेनचा जो अल्गोरिदम आहे त्याच्यातले फॉर्म्युले सिंपल टर्म्स मध्ये लिहूया. A1 A2 किंवा A12 A22 असं जर लिहिलं तर थोडंसं डिफिकल्ट जाते अंडरस्टँडिंग साठी. हा फिक्स अल्गोरिदम आहे, म्हणजे ह्या स्टेप्स जर आपण फॉलो केल्या 14 स्टेप्स तर आपल्याला ह्या मॅट्रिक्सचं सोल्युशन भेटणार आहे. आणि किती पण ऑर्डरचा मॅट्रिक्स असू दे, म्हणजे त्याच्यामध्ये आता ए आणि बी आपण 2 बाय 2चा घेतलाय. हा 8 बाय 8चा असला, 10 बाय 10चा असला, 12 बाय 12चा असला तरी आपण त्याला 2 बाय 2 मध्ये कन्वर्ट करूनच स्ट्रॅसेन्स अप्लाय करावा लागतो. म्हणजे डिवाइड अँड कॉन्करचा अप्रोच फॉलो करून अशा प्रकारे आपल्याला पार्ट पार्टचा आन्सर काढावं लागतं आणि त्याला परत कंबाईन करून मर्ज करावं लागतं. तर आपण काय करूया, एक सिंपल टर्म्स घेऊन त्याचा फॉर्म्युला जनरेट करून बघूया. तर सपोज आपल्याकडे मॅट्रिक्स ए आहे, त्याच्यामध्ये टर्म्स आहेत A B C आणि D. आणि मॅट्रिक्स बी आहे, त्याच्या टर्म्स आहेत EF आणि GH. ओके, 2 बाय 2चा मॅट्रिक्स आपण 2 बाय 2च्या मॅट्रिक्सवरच अप्लाय करणार आहे. मग स्ट्रॅसेन्सच्या फॉर्म्युलाने आपण काय करणार आहे, पहिली टर्म M11 आपल्याला किती टर्म्स फाइंड आउट करायचे आहेत, 7. म्हणजे 7 मल्टिप्लिकेशन आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्याचा फॉर्म्युला बघूया अगोदर. ह्या टर्म्स तुम्हाला फाइंड म्हणजे काढण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युले पाठ असणंच गरजेचं आहे. बट जास्त इम्पॉर्टंट नाहीये. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही प्रिपेअर करू शकता. तर पहिली टर्म्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, A+D ही टर्म प्लस ही टर्म इंटू E+H. पहिला डायगोनल एलिमेंट घ्या आणि त्यांचे ऍडिशन परफॉर्म करा, त्यांचं मल्टिप्लिकेशन परफॉर्म करा. ती टर्म झाली M1. M2 साठी आपल्याला काय करावं लागतं, C+D. आता हे फॉर्म्युले पाठ करावे लागतील तुम्हाला. आता मला पाठ आहेत म्हणून मी इथे लिहू शकतो. जर तुम्हाला पाठ नसतील तर तुम्ही याचं फायनल आन्सर जनरेट करणं खूप डिफिकल्ट आहे. तुम्हाला सिंपल आपला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करता येत असेल तर तुम्ही आन्सर जनरेट करू शकता आणि हे फॉर्म्युले बाय ओन तिथं बसून जनरेट करू शकता. बट टाइम एक्स्ट्रा लागण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे करा की हे फॉर्म्युले तुम्हाला बाय हार्ट किंवा तुम्ही पाठ केलेले आहेत इंटू ई करावं लागतं. म्हणजे C+D केलं त्यांचं ऍडिशन इंटू डी. म्हणजे याच्यात जर काय ऑपरेशन परफॉर्म करत असेल तर ते ऍडिशनचं असेल आणि याच्यासोबत काय करत असेल त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह असेल. तर आपण काय केलं, C+D केलं इंटू ई केलं. देन M3 साठी काय करणार आहे, ए इंटू म्हणजे इथली टर्म ए इंटू F-H. आता हे फिक्स फॉर्म्युला आहे. ओके, F-H. देन M4 साठी D इंटू G-E. D इंटू G-E. ओके, म्हणजे त्याने रिपीटेडली हे सोल्युशन फाइंड आउट करून एक क्लेवर फॉर्म्युला जनरेट केलाय. त्याच्या डोक्याला यूज करून, त्याचं पॉवर यूज करून, मॅथमॅटिक्स मधले स्किल यूज करून त्याने हा फॉर्म्युला जनरेट केलाय. त्यामुळे हा आपल्याला पार्टच करावा लागेल. पहिल्यांदा ए घेतलं, देन डी घेतलं डायगोनल एलिमेंट्स. देन M5 साठी आपल्याला काय करायला लागतं, A+B इंटू H. देन C-A इंटू E+F. C-A इंटू E+F. आणि लास्ट M7 साठी B-D इंटू G+H. आता हे कसं लक्षात ठेवायचं आहे किंवा कसा फॉर्म्युला यूज करायचा आहे हे तुम्ही बाय ओन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. फक्त एक सिंपल फॉर्म्युला जनरेट करून दाखवलाय आणि हे तुम्हाला पाठ करावं लागेल. आता ह्या ज्या टर्म्स आल्या त्या आपल्याला रिझल्टंट मॅट्रिक्स मध्ये फाइंड आउट घालण्यासाठी आपण 7 टर्मचा तर मॅट्रिक्स जनरेट करू शकत नाही. तर आपल्याला काय करावं लागतं, ह्याचे फायनल आन्सर C112 साठी C12 साठी C1
C21 साठी आणि C22 साठी आपल्याला त्या टर्म्स घेऊन फायनल आन्सर जनरेट करावं लागतं. तर C11 साठी आपल्याला काय करायला लागतं, M1 प्लस M4 मायनस M5 प्लस M7. आता हे फॉर्म्युले तुम्हाला पार्टच करावे लागतील. M3 प्लस M5 देन M2 प्लस M4 आणि M1 मायनस M2 प्लस M3 प्लस M6. तर असा जो आन्सर असेल तो असा असेल C11, C12, C21, C22. अशा प्रकारे तुम्हाला ह्याचं फायनल आन्सर जनरेट करावं लागेल. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ज्या भेटतील तुम्हाला त्याचा आन्सर इथं पुट करावं लागेल. देन याचं इथं, देन याचं इथं आणि देन याचे इथं. तर अशा प्रकारे आपल्याला फायनल आन्सर जनरेट करावं लागेल. आपण ह्या फॉर्म्युल्याला फक्त कन्वर्ट करून घेतलंय. आपण M11 साठी काय केलेलं, A प्लस D इंटू E प्लस एच, आणि ते इथं पण आहे A11 इंटू A11 प्लस A22 इंटू B11 प्लस B22. आणि अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला. 7 मल्टिप्लिकेशन आपल्याला परफॉर्म करावे लागतात आणि ऍडिशन सबस्ट्रॅक्शन एक्स्ट्रा करावे लागतात. स्टील स्ट्रॅसेन्स इज बेटर दॅन सिम्पल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. मग याचा फॉर्म्युला आपल्याला आता माहित आहे. हे फॉर्म्युले आपण अप्लाय करायचे आणि याचं फायनल आन्सर जनरेट करायचं. तर पहिला फॉर्म्युला काय होता, ए प्लस डी इंटू ई प्लस एच. आता ए आहे, हे डी, तर याला आपण अप्लाय करून बघूया. 1 प्लस 4 इंटू 5 प्लस 8 दॅट इज इक्वल टू 5 इंटू 30 दॅट इज इक्वल टू 65. हा झाला M11, हा झाला M1. आणि सिमिलरली आपल्याला M7 पर्यंत फॉर्म्युले माहित आहेत. त्या M7 पर्यंत टर्म्स आपण फाइंड आउट केल्या आणि त्या टर्म्सला आपण घेऊन C11, C12, C21 आणि C22 फाइंड आउट केलं. फॉर्म्युला अप्लाय करून तुम्हाला फक्त सिंपल मॅथ्स अप्लाय करायचं आहे. हे फॉर्म्युला यूज करायचे आहेत आणि फायनल आन्सर जनरेट करायचा आहे. याच्यासाठी कुठली शॉर्टकट की नाही आहे. तुम्हाला हे फॉर्म्युले पार्ट करावे लागतील, बाय ओन पार्ट करावे लागतील. आणि जर तुम्हाला एखादी ट्रिक माहित असेल तर तुम्ही ती जनरेट करू शकता. आणि ह्या सगळ्या टर्म्सला घेऊन आपल्याला एक फायनल रिझल्ट मॅट्रिक्स जनरेट करावा लागतो. तो अशा प्रकारे असेल 19, 22, 43 आणि 50. म्हणजे त्याने काय केलंय, फक्त 7 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ठेवलेत, मल्टिप्लिकेशन, बट ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन खूप जास्त करून ठेवले. 8 पेक्षा 7 स्मॉल आहे, त्यामुळं आपण स्ट्रॅसेन्सला फिजिबल म्हणतो, बट त्याने ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शनचे खूप जास्त फॉर्म्युलेज आपल्याला जनरेट करून दिलेत आणि त्याने डिफिकल्टी वाढवलेली आहे. आणि त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी त्याने किती कन्वर्ट केली आहे, 2.81. तर हा एक 4x4 चा मॅट्रिक्स आहे. सिमिलरली आपण बाय युझिंग स्ट्रॅसेन्सने त्याला सॉल्व्ह करू शकतो. ह्याला फक्त आपल्याला डिवाइड करावं लागतं. असं 4x4 मध्ये आपण डिवाइड अँड कॉन्करचा अप्रोच बघितलेला. मग ह्या मॅट्रिक्सला घ्यायचं, ह्याला घ्यायचं, ह्याला घ्यायचं, ह्याला घ्यायचं, ह्याला घ्यायचं, ह्याला घ्यायचं, ह्याला घ्यायचं आणि ह्याला घ्यायचं, सगळ्यांना सॉल्व्ह करायचं आणि फायनल आन्सर जनरेट करायचं. आता ते इथं केलं. ओके, असं सगळ्यांना सॉल्व्ह करायचं आणि फायनल आन्सर जनरेट करायचं. आणि ही टेक्निक अशा प्रकारच्या प्रॉब्लेमला फिजिबल आहे. जेवढे जास्त मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तेवढा स्ट्रॅसेन्स आपल्याला बेटर रिझल्ट किंवा बेस्ट आन्सर जनरेट प्रोव्हाइड करून देऊ शकतो, बेटर टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये. जो 0.19 चा डिफरन्स आहे तो आपल्याला जेव्हा आपण जास्त मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करणार आहे तेव्हाच दिसून येतो. त्यामुळे एक सेमिस्टर एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वगैरे येणार नाहीये. सिम्पल येईल, आलं तर 2x2चं, आणि तेच तुम्हाला बाय ओन फॉर्म्युला म्हणजेच त्याचा अल्गोरिदम आहे, तो फॉर्म्युले लिहून रिझल्टंट शो करावा लागेल. आणि त्याने का ऍडिशन सबस्ट्रॅक्शनला बेटर सांगितलंय दॅन मल्टिप्लिकेशन हे तुम्हाला बाय ओन वर्ड्स मध्ये लिहावं लागेल. ज्यावेळेस आपण जास्त मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करतो त्यावेळेस तो रिझल्टंट आपल्याला दिसून येतो, त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी बेटर दिसून येते. तर अशा प्रकारे आपण स्ट्रॅसेन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय आहे ते बघितलं आणि त्याच्यावरचे न्यूमेरिकल जे आहेत ते बघितले, त्याचे फॉर्म्युले काय आहेत ते बघितले. तर त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आपण बघणार आहोत. तर त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत, फास्टर दॅन नॉर्मल मेथड फॉर लार्ज मॅट्रिसेस, जसं आपण तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. देन रिड्यूस मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ऑपरेशन, त्याने काय केलं, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनला प्रायोरिटी दिली दॅन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनला जे टाइम लागत होतं ते रिड्यूस केलं आणि ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचे ऑपरेशन वाढवले. बेस्ड ऑन डिवाइड अँड कॉन्कर अप्रोच, डिवाइड अँड कॉन्कर अप्रोचला फॉलो करतो आणि सेकंड चॅप्टर मधला लास्ट पॉईंट आहे. देन डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, कॉम्प्लेक्स टू इम्प्लिमेंट, ते ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचे फॉर्म्युले जर तुम्हाला माहित नसतील तर तुम्हाला इम्प्लिमेंट होणार नाही. मग तुम्ही काय करायचं, सिम्पल नॉर्मल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे तेच तुम्ही अप्लाय करायचं, फॉलो करायचं, आणि तो 0.19चा जो डिफरन्स आहे त्याला इग्नोर करून टाकायचं.
म्हणजे बेटर अल्गोरिदमला आपण स्किप करून सिंपल नॉर्मल मल्टिप्लिकेशन जर परफॉर्म केलं तर आपल्याला हा डिफरन्स दिसून येणार आहे. देन मोर ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, जसं मी तुम्हाला इथं सांगितलं की खूप जास्त ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे कॉम्प्लेक्स फॉर्म्युलाज आहेत, आपल्याला समजत नाही की एक्झॅक्टली ऍडिशन सबस्ट्रॅक्शन कुठं परफॉर्म करायचं, कुठं मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचं आहे. नॉट इफिशियंट फॉर स्मॉल मॅट्रायसेस, म्हणजे आता जसं आपण 4x4चा किंवा 2x2चा मॅट्रिक्स बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला सिंपल ऑपरेशन होते, ए बी सी डी टर्म्स होत्या, ई एफ जी एच टर्म होत्या, यांना 7 फॉर्म्युला अप्लाय करा, देन ऍडिशन सबट्रॅक्शन परफॉर्म करणार. त्याच्यापेक्षा हा अप्रोच फॉलो केला तर इझी आन्सर जनरेट होतं आणि लगेच आन्सर जनरेट होतं. त्यामुळे आपण 2x2च्या मॅट्रिक्सला किंवा 4x4च्या मॅट्रिक्सला जास्त करून ह्या टेक्निक अप्लाय करत नाही. तर याच्या रिलेटेड की पॉईंट्स तुमच्या लक्षात पाहिजेत. थिअरी आन्सर जर लिहायचं असेल तर तुम्ही ह्या की पॉईंट्सवर लिहू शकता. युजेस 7 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इन्स्टेड ऑफ 8. 7 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये 7 मल्टिप्लिकेशन ऑपरेशन मध्ये आपल्याला आन्सर जनरेट करून देतो. बेस्ड ऑन डिवाइड अँड कॉन्कर अप्रोच, जे आपण इथं डिस्कस केले ऑलरेडी. रेकरन्सीज ह्याचं म्हणजे आपण सिंपल रेकरन्स बघितलेलं ते काय होतं, 8t n/2 प्लस एन स्क्वेअर, आणि त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी येत होती ऑर्डर ऑफ एन क्यूब. पॅसेन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जे रेकरन्स रिलेशन आहे ते येतं, त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी येते ऑर्डर ऑफ n^2.81. तुम्ही चेक करू शकता, मास्टर थेरमने सॉल्व्ह करून बघा, हीच टाइम कॉम्प्लेक्सिटी येणार आहे. आणि ह्या टाइम कॉम्प्लेक्सिटीला आपण इथं मेन्शन केलंय. आणि बेस्ट फॉर लार्ज मॅट्रायसेस आपल्याला माहित आहे, आणि आपण ऑर्डर ऑफ n^2.81 ला असं पण रिप्रेझेंट करू शकतो, n^log to the base to 7 or n^log 2 आणि वरती log 7 अशा प्रकारे सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो, कारण ही जी व्हॅल्यू आहे लॉग दॅट इज इक्वल टू 2.81 असते. ओके, तर बेस्ट फॉर लार्ज मॅट्रायसिस आहे, आणि हे टर्म्स तुम्हाला माहित असतील तर तुम्ही एमसीक्यू रिलेटेड क्वेश्चन किंवा सेमिस्टर एक्झाम मध्ये कशाही प्रकारचे क्वेश्चन विचारले ते स्ट्रॅसेन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनवर तुम्ही आन्सर जनरेट करू शकता. फक्त तुम्हाला हे फॉर्म्युलाज माहित पाहिजे. सिंपल पॅटर्न जर तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर M1 to M7 साठी आपण काय करू शकतो, म्हणजे तुम्हाला ए बी सी डी ई एफ जी ज्या टर्म्स आहेत त्या तर पाठच करावे लागतात. फक्त आपल्याला एक पॅटर्न लक्षात घेता येतो, प्लस प्लस येतं, देन इथं पण प्लस, मायनस मायनस, देन इथं परत प्लस, इथं मायनस मायनस प्लस प्लस. तुम्ही चेक करू शकता, आणि याच्यामध्ये आपल्याला टर्म्स पुट करावे लागतात. इनिशियली डायगोनल एलिमेंटसाठी आहे, देन या कॉलम मधल्या बॉटम एलिमेंटसाठी आहे, देन कॉलमसाठी आहे, सेकंड कॉलमसाठी. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. तर ह्या सिंपल फॉर्म्युल्याला मी एक बेसिक ट्रिक देतो, त्याच्यानंतरचे टर्म्स तुम्हाला रट्टाच मारावे लागतील, पाठ करावेच लागतील. त्यामुळं हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला पाठ करण्याशिवाय ऑप्शन नाही आहे. तर एक सिंपल ट्रिक, प्लस प्लस प्लस, देन मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस प्लस, अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि फायनल आन्सर जनरेट करावं लागेल. आणि मोस्ट कॉमनली सेमिस्टर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जात नाही, विचारला तर थिओरॉटिकल क्वेश्चन विचारला जातो, त्याने टाइम कॉम्प्लेक्सिटी कशी रिड्यूस केली, रेफरन्स रिलेशन काय आहे. आणि जरी न्यूमेरिकल बेस क्वेश्चन आला तरी तुम्ही 2x2चा मॅट्रिक्स घ्या, 1 to 8 टर्म्स घ्या, हे जे एक्झाम्पल आहे ते एक्सप्लेन करा. फायनल आन्सर जे आहे ते नॉर्मल मेथडने सॉल्व्ह करूनच जनरेट करा. स्टील एक्सप्लेन करताना तुम्ही हे फॉर्म्युले अप्लाय करून एक्सप्लेन केल्यासारखं करू शकता. तिथं रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्लाय करून फॉर्म्युले जनरेट करू शकता. देन फास्टर दॅन नॉर्मल मेथड, अशा प्रकारचे डिसएडव्हान्टेजेस, ऍडव्हान्टेजेस, देन की पॉईंट्स तुम्ही एक्सप्लेन केले तर बेटर आहे आणि मोर दॅन इनफ आहे. तर अशा प्रकारे आपला सेकंड चॅप्टर जो आहे डिवाइड अँड कॉन्कर तो कम्प्लीट झालेला आहे. थोडासा डिफिकल्ट पॉईंट होता आणि सेमिस्टर एक्झामसाठी दॅट मच इम्पॉर्टंट नाही आहे, बट आपल्याला एक सिंपल टर्म्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन रिलेटेड समजलेले आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. नेक्स्ट लेक्चर पासून आपण बॅक ट्रॅकिंग अँड ब्रांच अँड बाउंड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.